महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। या संकटग्रस्तांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे सरसावला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातून 51 लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आहे। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून सामान्य नागरिकांनाही याचा फटका बसला आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यात बैठक आयोजित करण्यात आली आहे। ही बैठक आज शेती उत्पन्न बाजार समिती आवारातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पार पडली। बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ प्रमुख उपस्थित होते। यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा गंभीर फटका बसला आहे। या जिल्ह्यातील नागरिकांच्या मदतीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून 51 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे। त्यासाठी विशेष समिती नेमण्यात आली असून मदतीचं नियोजन लवकरच पूर्ण होणार आहे। या बैठकीत केडीसीसी बँकेचे संचालक भैया माने म्हणाले की कोल्हापूरला 3 वेळा महापुराचा फटका बसला होता। त्या प्रत्येक वेळी संपूर्ण महाराष्ट्रानं कोल्हापूरच्या पाठीशी ठामपणे उभं राहून मदत केली होती। आता त्याच भावनेतून कोल्हापूर जिल्हा आपल्या भावासाठी मदतीचा हात देणार आहे। त्याचप्रमाणे राहुल पाटील यांनीही यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की स्वर्गीय PN पाटील यांनी संकटकाळी महाराष्ट्राला मदतीचा हात दिला होता। त्यांच्या या कार्याची परंपरा कायम ठेवत आता करवीर तालुक्यातील कार्यकर्ते हेच कार्य पुढे नेतील। या बैठकीला माजी आमदार राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर, केडीसीसी बँकचे संचालक राजेश पाटील, माजी आमदार अशोकराव जांभळे, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, शहराध्यक्ष आदिल फरास, इचलकरंजी शहराध्यक्ष सुहास जांभळे, रणजित पाटील, किसनराव चौगले, रमेश गायकवाड, भैयासाहेब पाटील आदींसह पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।